साक्षात्कार होणं, आपली वस्तू आपणाला कळणं, मी कोण आहे हे कळणं, हे बोधाचं लक्षण अतिशय उच्च आहे. इंद्रादी देव होता येईल, पण परमेष्टिपदा तुच्छ मानिती सर्वदा, हेची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. इंद्र होता येईल, ब्रह्मादिक पद भोगता येईल, सार्वभौम राज्य मिळवता येईल, पण जीवदशा बाधित केल्याशिवाय देहनिर्वाहाची चिंता सुटत नाही, रोगराईचं दुःख जात नाही, आणि जन्ममरणाचं दुःख तर फार पलीकडचं आहे. जन्ममरणा परते दुःख अनेक कोण सांगपा. सगळ्यात मोठं दुःख आहे ते जन्ममरणाचं, आणि ते जन्म होत असतानाही आपल्याला कळत नाही, गर्भवासातलंही दुःख आमच्या आठवणीत नाही, आणि कसा मरतो हे परत सांगायला आम्ही असं दुसऱ्याने सांगायचं खरं आम्ही तेवढी फोटोत असणार. म्हणजे तळमळून मेला खटाचा असून कसं कसं झालं ते दुसऱ्याने सांगावं, आणि ती घरची सांगत नसं, बाहेरच्यानी सांगावं. ते मुलगी बघायला गेलं की पलीकडची घरातली माहिती जास्त सांगतात. याचा अर्थ आमच्याकडे कसं बाहेरल्यांना जास्त दोष माहिती असतात, तसं मरणाचं दुःखही त्या जीवाला भोगताना कळत असतं. कारण ही सगळी व्यवस्था यमाची आहे, काळाची आहे. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. किती पद्धतीचे नरक सांगितलेले आहेत, किती यातना सांगितलेल्या आहेत. म्हणून इथं सगळ्यांनी साचेबद्ध असं आचारसंहिता सांभाळून जर जीवन जगलं तर अंतःकरण शुद्धीला फार फार वेळ लागणं शक्य नाही.